गाइस आम्ही 12DX राईड केलेली आहे आणि तो राईडचा एक्सपिरियन्स एवढा भन्नाट होता. तर तुम्ही पोरांनाच विचारा, पोराव कसा होता. तुझे आयलो मी दर्शनाला, तुझे आयलो मी दर्शनाला, तुझे आयलो मी दर्शनाला, तुझ्या पायऱ्या या चलाला. फोटोशूट चालू आहे. जटायू रॉक्सला आम्ही आलेलो आहोत. 10 वाजता चालू होईल. आम्ही 9:30लाच पोहोचलेलो आहोत, म्हणून आम्ही थांबलो इथे खाली. समोर तिथे ती रोपवे आहे, त्याच्यातून आम्ही वरती जाणार आहोत. आणि तिकडे जटायू स्मारक आहे. तर तिकडे वरती कॅमेऱ्याचा ॲक्सेस आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय आहे तिकडे स्पेशल सर्व. तर चला. आणि आम्ही आता तिकीट काउंटरला, माझे मित्र तिकीट काढत होते आणि त्याने तिकीटं काढलेली आहेत. हे बघा, तिकीटं बघू शकता. आणि हा आमचा मित्र आहे रोहन. आम्ही स्कूल फ्रेंड्स आहोत. आणि हा बँगलोरला असतो. बँगलोरला तो इंजिनियर आहे. हा पण इंजिनियर आहे. हा पण इंजिनियर आहे. हा कम्प्युटर इंजिनियर आहे. हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि हा सिव्हिल इंजिनियर आहे. तिघे पण जाम कमवतात. शेट आहेत तिघं पण. आणि याचा स्मगलिंगचा धंदा आहे. आणि अनिकेत तू काय करतो रे? हा, TY BCom. आणि हा इरिटेट करतो लोकांना. आणि हरेश पाटील हे सध्या काहीच नाही करत आहेत. आमचे ते आता हे टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले झालेले आहेत. ते ट्रिपा काढतात. आणि हे संकेश मात्रे आहेत. हे वर्क फ्रॉम होम. हे फुल युनिफॉर्म घालून घरातून काम करतात. हा मग 500 म्हणजे तू असं रिॲक्शन नको त्या ब्लॉग मध्ये टाकताना. पैशाला घाबरता अक्षय शी. आता आपण कुठे चाललो मित्रा? आता आपण केबल कार्ड मध्ये चाललेलो आहोत. आणि चला आपण आधी केबल कार्ड मध्ये जाऊ. वरती जायचं आपण. मला पण घ्या. हरेश जी झुंझुनवाला हे चालले पुढे, कारण की यांच्या रोहन बँगलोरकर. आदेश बांदेकर. पैठणी साड्या पाहिजे तर यांच्याकडूनच घ्यायचं तुम्ही. टाकून दिले सर्व स्टॉक बघू शकता तुम्ही. आपण वरती चाललेलो आहोत जटायू रॉक्स कडे. आणि आता तुम्हाला खरा दृश्य दिसणार आहे. अप्रतिम सौंदर्य आणि खूप सुंदर असा भन्नाट तुम्ही बघू शकता. जटायू रॉक्स खूप मोठा आहे. इथे तुम्ही माणसांची हाईट बघू शकता किती छोटी आहे. आणि तो रॉक बघू शकता. खूप सुंदर, खूपच सुंदर. आणि इथे हवा एवढी आहे ना, हवेचं प्रेशर तुम्ही बघितलं ना, खूपच आहे. हे बघा, खूप भारी आहे. खूप मोठा आहे. तुम्ही त्याचे पंख बघू शकता जवळून एकदम. हे बघा, खूप मोठा आहे तो. आणि त्याची पायाची नखं बघून घ्या तुम्ही, खूप सुंदर आहेत नखं. हा बघा तुम्ही,
खूप सुंदर आहे, खूपच मोठा आहे. आणि हे जे पंख आहेत ना त्या पंखांना सपोर्ट दिलेला आहे इथे खाली अशा दगडांचा मोठ्या मोठ्या. आणि तुम्ही बघू शकता तो तिकडे वरती आहे, खूप वरती आहे. इथून तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये जेवढं म्हणजे मला दाखवता येईल तेवढं मी दाखवतोय. आणि हे बघा जटायू रॉक्स असं नाव दिलेलं आहे ह्याला. आणि तुम्ही इकडे बघू शकता इथे बसण्यासाठी वगैरे खूप छान केलेलं आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे तुम्हाला फोटोशूट वगैरे करता येतील. इथे लोक झाडांखाली बसलेली आहेत, खूपच सुंदर. आणि हे बघा हे असं. आणि हे बघा हे दगडांचं पूर्ण काम आहे. हे ॲक्च्युली बनवलेलं आहे म्हणजे आता हे आणि हा प्लेस केरळमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर. आणि तिथे मंदिरही आहे, तिथेही आपण जाणार आहोत दर्शनाला. आपण बघूया तिथे मला वाटतं भगवान श्रीरामांचंच मंदिर असेल ते. आणि हे बघा हे इथे नो एंट्री आहे. 6D थिएटर वर्क इन प्रोग्रेस, काम चालू आहे थिएटरचं. आणि हे बघा मी असं हात ठेवतो तेव्हा तुम्हाला दिसेल, म्हणजे ना उन्हामुळे ते नीट दिसत नाही. हे बघा हे असं आहे, आतमध्ये पोकळ आहे, आतमध्ये पूर्ण थिएटर बनवायला घेतलंय. सुंदर सौंदर्य देखील खूप आहे. आणि हे बघा खूप मोठा आहे, तुम्ही सूर्य देखील बघू शकता. हे बघा किती सुंदर नजारा आहे, खरंच खूप सुंदर आहे. तर मी तुम्हा सर्वांना रिकमेंड करेल की तुम्ही जेव्हा केरळ फिरायला याल तेव्हा जटायू रॉक्सच्या इकडे याच तुम्ही बघण्यासाठी. जटायू रॉक्स खूप सुंदर आहे, खूप भारी आहे, अप्रतिम आहे आणि बघण्यासारखं आहे, म्हणजे खूपच सुंदर. तुम्ही बघून घ्या एकदा. आणि जटायू राम मंदिर आहे तिकडे, ते राम मंदिर तिथेही आपण दर्शनाला जाणार आहोत. पण मला वाटतं आपण सगळे माझे मित्र आले की तेव्हाच जाऊ आपण दर्शनाला. आणि दोघे तिघे जण माझे मित्र आलेले आहेत, आदेश आणि भावेश आणि अनिकेत, ते आलेले आहेत. आणि हा जटायू राम मंदिर आहे, तिथे हे अशा भगवंताच्या मूर्त्या अशा विकण्यासाठी आहेत, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर. आणि ही श्रीकृष्णाची मूर्ती बघू शकता किती भारी आहे. ती प्लास्टिकमध्ये आहे त्यामुळे ना अशी चमकत आहे थोडी. ही बघा आपण आता मंदिराच्या इथे आलो आहोत. हे बघा मंदिर खूप भारी आहे. आणि हा देखील पूर्ण म्हणजे असा दगडाचा बनवलेला आहे, खूप सुंदर आहे. आणि हे बघा खूप मस्त. कॅमेरा थोडा हलत आहे कारण ना हे ॲक्च्युली पूर्ण हाईटवर आहे ना हा हे मंदिर, त्यामुळे इथे हवेचं प्रेशर खूप आहे, त्यामुळे माझा हातच हलत आहे हवेमध्ये, त्यामुळे ते व्हिडिओ देखील करताना दिसत आहे आपल्याला. हे बघा तुम्ही हाईट वगैरे बघून घ्या, खूप भारी आहे, खूप सुंदर. इकडचे डोंगर वगैरे खूप भारी आहे, हे बघा. आणि हे सर्व मित्र आपले दर्शनाला चाललेत, तर चला आपणही दर्शनाला जाऊया. या ताई लोकांचे केस उडत आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल हवा किती आहे इथे. आणि तुम्ही ती ध्वजा देखील बघू शकता, झेंडा ध्वजा. आणि किती प्रेशर आहे हवेचं तुम्ही बघू शकता, तो खूप हलत आहे, खूपच. आणि त्या ध्वजेवर प्रभू श्रीरामांचा फोटो देखील आहे, तोही मी तुम्हाला दाखवतो. तो बघा खूप प्रेशर आहे हवेचा इथे, खूपच म्हणजे खूपच. आणि मी तुम्हाला आधी सिटी दाखवून घेतो, मग दर्शनाला आपण जाऊया. हे बघा आणि हा मंदिर देखील बघून घ्या तुम्ही, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला कसा वाटला हा राम मंदिर प्लस जटायू रॉक्स हा प्लेस, तुम्हाला कसा वाटला. मला तर खूप आवडलेला आहे.
आणि प्लस तुम्हाला मी दाखवतो अजून बरंच काही आहे तेही दाखवतो आणि आमचं जे काही फन मस्ती वगैरे आहे ते पण दाखवणारच आहे. तर चला आधी मी पाया पडून घेतो, नंतर मग परत भेटतो. इकडे पण काय थोडा इकडे जे म्हणजे मी इकडे चालता होतो. इथे भगवंताचा म्हणजे प्रभू श्रीरामांचं इथे म्हणजे पाऊल आहे आणि आम्ही इथे पुजारी होते मंदिरामध्ये, त्यांच्याशी बोलत होतो. ते त्यांनी मला म्हणजे फोटो व्हिडिओ नाही काढून दिले. तर इथे त्यांनी सांगितलं की म्हणजे तिथे पाय आहे म्हणजे भगवंताचा, तर त्याचंही तुम्ही दर्शन घ्या. हा तुम्ही बघून घ्या. हा बघा, हा पूर्ण भगवंताचा म्हणजे चरण आहे, पाय आहे, पाऊल. ही पाऊलाची खूण तुम्ही बघू शकता. ही अशा पद्धतीने आहे, खूप सुंदर आहे आणि खूप मोठी आहे, भव्य आहे. आणि हे मंदिरही तुम्ही बघू शकता. मंदिराच्या चहूबाजूंनी मंदिर आहे, छोटी 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 छोटी. आणि मी सर्वांचं दर्शन घेत आहे. भगवानच बोलूया की असा भगवंताचा अंश जो जटायू होता, त्या म्हणजे त्याने काय केलेलं आहे, तर त्याने म्हणजे रावणाचा सामना केलेला आहे सीतामातेला वाचवण्यासाठी. आणि त्यावेळी काय झालं की रावणाने त्याच्या म्हणजे एका पंखावर प्रहार केला आणि पंख त्याचा खाली पडला. तो हा प्लेस आहे आणि तो जटायू पक्षी जो होता तो देखील इथेच पडला. आणि त्यामुळे ह्या प्लेसवर म्हणजे हे जे स्मारक आहे जटायू स्मारक, हे स्मारक त्यामुळे बनवलेलं आहे. आणि हे प्रभू रामांचं मंदिर तर बनवलेलंच आहे, पण तुम्ही ह्या मंदिरातली प्रतिमा बघितली ना तर पूर्ण सोन्याची प्रतिमा आहे, खूप मोठी प्रतिमा आहे. म्हणजे आपल्या नॉर्मल माणसाच्या साईज पेक्षा तर वाटतं तिप्पट चौपट एवढी मोठी साईज आहे आणि पूर्ण सुवर्ण प्रतिमा आहे, खूप सुंदर आहे. आणि प्रेम चोपडा, अनिकेत गुलाटी, हरेश झुंझुनवाला आणि मी हितेंद्र पाटील. गजानन शिंदे. हे बघा, म्हणजे आम्ही बराच वेळ झाला इथेच आहोत. आम्हाला हा प्लेस एवढा आवडलेला की आम्हाला जायची इच्छा होत नाहीये. खूप भव्य आणि खूप दिव्य आहे, खूप मोठा आहे. हे बघा सीन बघा तुम्ही. आणि ही बघा जशी का एकदम अशी ते किल्ल्याच्या भोवती, अरे ते किल्ल्याच्या भोवती अशी असं त्याला काय म्हणतात, तटबंदी. किल्ल्याच्या भोवती अशी तटबंदी असते ना तशी आहे. पण त्याच्याने याची कम्पॅरिटिंग नाही होऊ शकत, कारण ही फक्त सिंगल आहे म्हणजे तटबंदी. आपल्या महाराजांची तटबंदी एकदम मजबूत आणि मोठी आणि एकदम मजबूत होती. ही फक्त दिखाऊ आहे, पण तरी पण म्हणजे थोडं म्हणजे मेंटेन केलेलं आहे, म्हणून इथे पर्यटक म्हणजे येतात वगैरे खूप. हे बघा खूप हेवी आहे, खूपच मंदिर. तर तुम्ही काय बघालो, मला ना त्या म्हणजे पुजाऱ्याने हे नाही करून दिला, म्हणजे भगवंताच्या मूर्तीचा व्हिडिओ नाही काढून दिला, तर मी तुम्हाला दाखवला असता. ती सुवर्ण प्रतिमा पूर्ण सोन्याची मूर्ती आहे, किती सुंदर आहे ती. आणि जटायूचे पंख मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो कसे आहेत ते. हे बघा किती मोठे आहेत, खूप मोठे आहेत. तर माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी हे जे सर्व तुम्हाला दाखवत आहे, हे तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जटायू रॉक्स हा प्लेस मला खूप आवडला पर्सनली. आणि इथलं मंदिर, आणि मी केरळ वगैरे म्हणजे फिरलो. 4 दिवस मी तमिळनाडूमध्ये होतो, तमिळनाडूही फिरलो, धनुष्यकोटी वगैरे मी बघितलं. खूप सुंदर. आपले ब्लॉगचे पार्ट 1 मध्ये, पार्ट 2 मध्ये, पार्ट 3 मध्ये आणि पार्ट 4 मध्ये सर्व काही आहे डिटेलमध्ये. तुम्ही डिटेलमध्ये सर्व काही बघू शकता, तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल. आम्ही सर्व कॉलेजमधले शाळेतले मित्र होतो. सरस्वती मंदिर पडलेगाव या शाळेमध्ये आम्ही शिकायचो. आणि तर आम्ही खूप मस्ती वगैरे केलेली आहे. आम्ही तेव्हाची आमची मैत्री अजूनही टिकून ठेवलेली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. मस्त प्लेस आहे, भन्नाट व्ह्यू, हवा बिवा कसली कमी नाही इथे. छान तुम्ही या फिरायला, जाम फिरा.
ते ठारश पडशील खाली. माझी व्हिडिओ राहू दे बाजूला. माझ्यासाठी तू मेनस मित्रा दोस्ता. गाईज आम्ही 12DX राईड केलेली आहे आणि तो राईडचा एक्सपिरियन्स एवढा भन्नाट होता. तर तुम्ही पोरांनाच विचारा, पोराव कसा होता. एक नंबर होता आणि फुल एन्जॉय केला.